हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 29 जानेवारी वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। तर ही चतुर्थी नवीन वर्षातली पहिली चतुर्थी आहे आणि या चतुर्थीला त्यामुळे एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। या दिवशी आपण गणपती बाप्पांची सेवा उपासना करायची आहे आणि त्यासोबतच काही उपाय सुद्धा करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। तर आपल्याला फक्त एक सुपारी अशा ठिकाणी अर्पण करायची आहे, त्यामुळे आपल्या घरातलं पैसा, संपत्ती, ऐश्वर्य हे वाढू लागेल आणि घरातलं दारिद्र्य, गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल। तर असा हा उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। गणपती बाप्पा हे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करणारे देवता असतात आणि अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत हे गणपती बाप्पा आहेत। गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता, संकटांचा नाश करणारे देवता सुद्धा म्हणून ओळखत असतो आणि त्यांना ही चतुर्थी समर्पित असते। या दिवशी आपण त्यांची उपासना केली तर नक्कीच ते आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या सुद्धा पूर्ण करत असतात। तर या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत आणि यावरचे डिटेल व्हिडिओ तुमच्या सोबत मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे। तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओ बघा, जेणेकरून त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी करायचा आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर बघा, उद्या सर्वप्रथम आपल्याला सकाळी आंघोळ करायची आहे। आंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे, त्यांना अभिषेक हा घालायचा आहे। मग तुम्ही पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने तुम्ही हा अभिषेक घालू शकता। त्यानंतर जर तुम्ही पाण्याने अभिषेक जो घातलेला आहे तर त्या पाणी जे आहे अभिषेकाचं, हे पाणी आपल्या मुलांना आपल्याला तीर्थ म्हणून द्यायचं आहे, कारण हे अभिमंत्रित पाणी जर आपण आपल्या मुलांना दिलं तर आपल्या मुलांची भरपूर अशी प्रगती होत असते। त्याचबरोबर उद्या गणपती बाप्पांना आपल्याला त्यांच्या आवडीचं लाल रंगाचं फूल म्हणजे जास्वंदाचं फूल किंवा गुलाबाचं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे किंवा मोदकाचा सुद्धा नैवेद्य तुम्हाला शक्य असेल तर तो तुम्हाला अर्पण करायचा आहे। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, संकटांचा नाश करणारे देवता आहेत आणि त्यामुळे आपल्या मुलांसाठी उपाय आपल्याला करायचा आहे। तर बघा, मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा त्यांचा अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। म्हणजे मुलांचे प्रत्येक दोष, विघ्न, अडचणी, संकट दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर बघा, उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, तर हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी करू शकता। त्याचबरोबर तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, 2 मुलं असतील, 3 मुलं असतील तर तुम्हाला हा उपाय सर्वांसाठी करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला दिवा घ्यायचा आहे। दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला मोहरीचंच तेल टाकायचं आहे। मोहरीचंच तेल नसेल तर मग तुम्ही इतर कोणतं पूजेसाठी तेल वापरता ते तेल टाकलं तरीही चालेल, पण त्यामध्ये आपल्याला पिवळी मोहरी घालायची आहे। यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये 2 वस्तू टाकायच्या आहेत। तर कोणत्या वस्तू आहेत, तर आपल्याला काळे मिरे टाकायचे आहेत। 2 काळे मिरे आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि 2 कापराच्या ज्या वड्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत। त्यानंतर या दिव्यासाठी आपल्याला एक आसन घ्यायचं आहे। एक छोटीशी तुम्हाला प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे। त्यानंतर हे सर्व उपाय जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये आपल्याला आसन टाकून बसूनच उपाय हा करायचा आहे आणि आपल्याला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आता तुम्ही 1 माळी केला तरीही चालेल किंवा 3 माळी केला तरीही चालेल, तुम्हाला जितकं शक्य आहे त्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक वेळेला गणपती अथर्व शिष्य आणि एक वेळेला संकटनाशक स्तोत्र याचा सुद्धा पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मुलांची तुम्हाला नावं घ्यायची आहेत। एक मुलगा असेल तर त्याचं नाव घ्या, 2 मुलं, 3 मुलं असतील किंवा मुलगा मुलगी असेल तर त्या दोन्ही तिन्ही मुलांची तुम्हाला नावं घ्यायची आहेत आणि गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये जी काही विघ्न आहेत, संकट आहेत, दोष आहेत तर ते सर्व दूर करा अशी
आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे, अभ्यासामध्ये प्रगती होऊ दे, अशी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि अशी तुमची इच्छा सुद्धा व्यक्त करायची आहे। त्यानंतर आता उद्यापासून तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केला की तुम्हाला कंटिन्युअसली 21 दिवस हा दिवा अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। 21 दिवस तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। तुमच्या मुलांच्या जीवनातले सर्व दोष, अडचणी, संकट, विघ्न हे सर्व दूर होतील आणि मुलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची अगदी भरभरून प्रगती सुद्धा होईल। जर तुम्हाला मध्येच मासिक धर्म आला तर तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत आणि पुढे कंटिन्युअसली तुम्हाला हा उपाय सुरू ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हा एक प्रभावी उपाय उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करा आणि तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।